अंबाजोगाई शहरातील आंबेडकरी अनुयायांना नम्र विनंती आहे की एक चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारी अभिनेत्री प्रियांका उबाळे ही मी रमाई हे नाटक अंबाजोगाई शहरामध्ये येत्या 2 व 3 मार्च रोजी होत आहे. मात्र मी रमाई या नाटकाला अंबाजोगाई शहरातून आज पावेतो अजिबात प्रतिसाद मिळालेला नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे या नाटकासाठी अंबाजोगाई शहरातील आंबेडकरी अनुयायांनी प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. प्रियांका उबाळे मी रमाई हे नाटक सादर करणाऱ्या अभिनेत्रींचं काय म्हणणं आहे ते आपण पुढील भागात पाहू. आज आपण अभिनेत्री प्रियांका उबाळे मॅडम यांच्यासोबत आहोत. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. नेमकं कोणते कोणते चित्रपट आहेत, त्यामध्ये तुमची भूमिका काय, या संदर्भात आमच्या वाचकांना आपण सांगाल. नक्कीच. माझं नाव अभिनेत्री प्रियांका उबाळे. मी सिनेमा क्षेत्रात काम करते. माझा 2017मध्ये चित्रपट रिलीज झाला. त्या चित्रपटाचं नाव आहे प्रेमवारी. भारत गणेश पुरे सर त्या सिनेमामध्ये त्यांच्या मुलीची भूमिका मी साकारली. त्याच्यानंतर बाबू चित्रपट रिलीज झाला. त्याच्यामध्ये सयाजी शिंदे सरांसोबत मी काम केलं. मग डिलिव्हरी बॉय नावाचा चित्रपट आहे जो प्रथमेश परब टाइमपासमधला हिरो आपल्या सगळ्यांना परिचित आहे, त्याच्या बहिणीची भूमिका मी साकारलेली आहे. काही दिवसानंतर जय भीम पॅन्थर नावाचा एक चित्रपट आला होता 11 एप्रिल 2025ला. त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील मुख्य कार्यकर्तीची मी भूमिका साकारलेली आहे. आणि जय भीम पॅन्थर नंतरचा माझा जो चित्रपट रिलीज झालेला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे आम्ही जरांगे. त्याच्यामध्ये मी सुमित्रा जरांगे म्हणजे जरांगे पाटील साहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. आणि आपल्या सगळ्यांनाच परिचित असलेले मकरंद देशपांडे सर यांच्यासोबत मला काम करण्याचा योग आला. हा झाला चित्रपटाचा व्ह्यू. आणि सिरियल जर म्हटलं तर स्टार प्रवाहावर 7 जन्माच्या गाठी, ज्ञानेश्वर माऊली, माझ्या नवऱ्याची बायको, बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकांमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि माझं शिक्षण विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभागात पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझा दुसरा प्रश्न असा होता की मग एवढं चित्रपटातले अभिनेत्री असताना तुम्ही एक पात्री मी रमाई हे जे नाटकांची सुरुवात केली हे कधीपासून सुरू केली? सर ॲक्च्युली 2015मध्ये मी कॉलेज दरम्यान शिकत असताना मला रमाबाई आंबेडकरांची भूमिका करण्याची संधी मिळाली. आणि ज्यावेळेस नाटक झालं माझं 2015मध्ये, तर तेव्हा मला लोक रडत भेटायला आले. आणि मला असं वाटलं की कुठंतरी माझ्याकडे कलाकार म्हणून काहीतरी चुकीचा मेसेज जात आहे का. कारण माझ्याकडून तर रमाई प्रॉपर प्रेझेंट होणं गरजेचं होतं. पण मग तिथून माझं संशोधन सुरू झालं आणि असं वाटलं की रडत लोक भेटायला आलेत पण रमाई तर रडणाऱ्या नाही आहेत ना, रमाई लढणाऱ्या. आणि त्या लढणाऱ्या रमाईची गोष्ट माझ्या समाजाला मी सांगितली पाहिजे. म्हणून मग मी 2015 पासून अभ्यास सुरू केला. आणि माझ्या लाईफमध्ये प्रकाश, माझे मिस्टर आहेत प्रकाश वाघ, त्यांची मला साथ मिळाली. आणि त्याच्यानंतर मी एक रमाईच्या जीवनावर शॉर्ट फिल्म तयार केली. ती जवळपास 200 विहारांमध्ये मी ती डॉक्युमेंटरी गावोगाव जाऊन दाखवली. आणि नंतर मी 2025मध्ये रमाईच्या जीवनावर नाटक उभं केलं की ते भारतातलं पहिलं नाटक आहे आपलं एकपात्री नाटक. त्याची सुरुवात कुठून झाली? पहिलं नाटक तुमचं कुठं सादरीकरण झालं? पहिल्या नाटकाचं सादरीकरण 2015ला परभणी येथे माझं नाटकाचं आयोजन झालं होतं. त्यानंतर म्हणजे तुम्ही मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी, मी तुमचा इंस्टाग्राम तुमचा हे केला, त्यामध्ये अनेक ठिकाणी अतिउत्तम म्हणजे एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो. तर त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं किंवा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद मिळाला? सर ॲक्च्युली मलाच अपेक्षा नव्हती की मला माझ्या समाजाचं इतकं प्रेम मिळेल. मी सुरुवात केली होती, माझा एक विचार होता आणि तो प्रवाहाच्या विरुद्ध होता सर. कारण आत्तापर्यंत सगळ्यांनी रमाईची एक शोषित स्त्री, एक रडकी स्त्री, फाटक्या लुगड्यातली, दारिद्र्यातली, गरिबीत राहणारी माता रमाई इतकी कमजोररित्या प्रेझेंट केली. तुम्ही जर पाहिलं तर 1800च्या काळापासून ज्या लेखकांनी रमाई लिहिलेल्या आहेत, गाणी गायलेली आहेत, ज्या पुस्तकांमध्ये जर तुम्ही वाचलं तर फक्त एक बाजू मांडली आहे. आता लोक धाडसी रमाई सांगायला लागलेत, पण त्याची सुरुवात 2015मध्ये मी केलेली आहे. तर त्याचं हे खऱ्या अर्थानं मला वाटतं श्रेय आहे की आता लोक बोलायला लागलेत धाडसी रमाईवर. तर मला माझ्या समाजानं जे प्रेम दिले त्याचा खूप आनंद होत आहे. नाटकामधलं त्यांचे जे रमाईचं, माता रमाईचं जे धाडसीपण आहे ते नेमकं थोडक्यामध्ये जर
सांगितलं, म्हणजे तुम्ही जे नाटकामध्ये सादरीकरण करता, हां. म्हणजे नेमके असे कोणते प्रसंग आहेत धाडसी मनाचे? सर, एक मुद्दा आहे, एक गाणं आहे बघा लिहिलेलं, की रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशामध्ये शिक्षण घेत असताना मनी ऑर्डर केली आहे पैशांची. काही पैसे शिक्षणासाठी बाबासाहेबाला रमाईनं पाठवले. पण रमाईनं बाबासाहेबाला किती रुपयांची मनी ऑर्डर केलेली आहे, हा जर प्रश्न मी आता जे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जर विचारला तर त्यांनाही देता येणार नाही. तर मी जे 10 वर्ष त्याच्यावरती संशोधन केलंय, अभ्यास केलाय, तर ह्या अनेक गोष्टींचा उलगडा धाडसी रमाई नाटकात केलाय. कारण त्या काळामध्ये पैसे एका स्त्रीनं कमवणं ही तुम्हाला माहिती आहे खूप मोठी गोष्ट आहे, की ज्या काळात स्त्रियांना काम करण्याची मुभा नव्हती, त्यांना कुठल्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार नव्हते. तर अशा काळामध्ये रमाईनं किती रुपये जमा केले आणि ते पैसे एकत्र करण्यासाठी रमाईला किती संघर्ष करावा लागला. त्या जर रडून घरात बसणारे असले असते तर कदाचित पैसे जमा करणे इतपतचं धाडस त्यांच्यामध्ये झालं नसतं. आणि त्या धाडसी रमाई मी माझ्या समाजाला नाटकातून सांगते. अंबाजोगाई तालुक्यामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये तुम्ही आता 2 आणि 3 मार्चच्या ज्या कार्यक्रमासंदर्भातला आला, ग्रामीण भागातला कसा संपर्क, काय तुम्हाला लोकांमधली प्रतिक्रिया, उत्स्फूर्त काय त्यांची प्रतिक्रिया वाटते तुमच्या? सर, मला आनंदाने असं सांगावंसं वाटतं की मला शहरी भागातून जी अपेक्षा आहे की 2 मार्चचा कार्यक्रम आपण अंबाजोगाईतील जो प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा जो पेन कॅपॅसिटीवाला वर्ग आहे त्यांच्यासाठी आपण 2 मार्चचा प्रोग्राम ठेवला आहे. तर त्यांच्याकडूनही एवढा रिस्पॉन्स नाही मिळाला मला, जितका रिस्पॉन्स मला खेड्या गावातल्या लोखंडी सावरगाव असेल, त्याच्यानंतर पठाण मांडवा असेल किंवा अशा ज्या खेड्यापाड्यामध्ये आम्ही जेव्हा फिरलो तर लोकांनी क्षणाचाही विचार नाही केला आणि माझ्या नाटकाचे तिकीट खरेदी केले. आणि शहरी भागातल्या लोकांसाठी आम्ही जे काही तिकीट जर आकारलेलं आहे 500 आणि 1000 रुपये, तर त्यांना ते खूप जड जातात द्यायला. आणि मुळात असं म्हणायचं की तुम्हाला लाखभर पगार आहे तर तुम्ही 500 रुपये खर्च करायला इतकं मागे पुढे बघताय की ज्या बाबासाहेबाच्या रमाईच्या पुण्याईनं आज तुम्हाला लाखो रुपये तुम्ही महिन्याला कमवता आणि तुम्ही 500चं तिकीट घेताय. बरं ठीक आहे, माझा उद्देश पैसे कमवणे हा नाहीये या नाटकातून, पण माझ्या नाटकाला कोणी निर्माता म्हणजे फायनान्सर नाहीये, कोणत्या राजकीय पक्षाची स्पॉन्सरशिप नाही, कोणत्या नेत्याकडनं मी पैसे घेतलेले नाहीये. जे काही आहे ते मी माझ्या स्वबळावर करते आणि तुमच्याच तिकिटातून या नाटकाचा खर्च होणार आहे. मला वाटतं इतपत तरी जाणीव त्या लोकांना असली पाहिजे आणि त्यांनी निश्चितच या नाटकाचे तिकीट घ्यायला पाहिजे. तुमच्या नाटकाच्या ह्याच्यामध्ये टीममध्ये कोण कोण आहेत मॅडम? म्हणजे मी असं ऐकलं की 20-25 लोकांचा समूह आहे, ते कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? सर, माझ्या नाटकाच्या टीममध्ये जवळपास 20-25 लोकांची टीम आहे. ते जी टीम आहे माझी, मुंबईचे प्रोफेशनली सिनेमामध्ये नाटकामध्ये कामं करणारी मुलं आहेत आणि 25 लोक. आता लोक म्हणतात एक पात्रीच आहे, मग एका पात्राला एवढं तिकीट लावायची काय गरज आहे या मुलीला? त्याच्यामुळेच माझा प्रश्न तर त्याचंच ते लोकांना त्याची जाण व्हावी. हां, तर 25 तुमचा सेट हा फार मोठा आहे असं मी ऐकलं. हो सर, आपल्या नाटकामध्ये आपण ॲज इट इज रमाईचं जे वनद गाव आहे ते दाखवतो कोकणातलं. त्याच्यानंतरचं आपण रमाईनी अनेक वर्ष ज्या बाबासाहेबांसोबत संसार केलेला ती BIT चाळ, तिथे रमाई राहिलेल्या आहेत, ती चाळ सुद्धा आम्ही उभी करतो. आणि राजगृह जे आहे आपलं, तर ते राजगृह सुद्धा तुम्हाला तिथे प्रतिकात्मक रूपामध्ये सगळं बघायला मिळणार आहे. आणि अर्थातच एवढा सगळा सेटअप उभा करायचा असेल तर त्याच्या पाठीमागं किती लोक काम करत असतील हे तुम्ही समजू शकता. त्यामुळे ही जी टीम आहे ती बॅक स्टेजला काम करते. त्याच्यानंतर काही पार्श्वसंगीत आहे ज्याला आपण म्युझिक म्हणतो, लाईट्स आहेत नाटकाचे, नेपथ्यासाठी काही मुलं आहेत, ट्रॅव्हलिंग आहे, मला टेम्पोमध्ये हे सगळं सेटअप आणावं लागतो, त्याच्यामध्ये जवळपास त्याचा खर्च आहे. ते लोक माझ्याकडे आता इथं 20 लोकांची टीम राहणार आहे अंबाजोगाईमध्ये 2 दिवस. मग त्यांचं खाणं पिणं आहे, राहणं आहे, ट्रॅव्हलिंग आहे, त्यांचं मानधन आहे, म्हणजे हा ओव्हरऑल खूप मोठा खर्च आहे. देवेंद्र भंडारे असं काहीतरी नाव आहे तुमचं. हां. आणि तुमचे जे मिस्टर आहेत प्रकाश वाघ, त्यांची काय भूमिका? सर, आपल्या नाटकाला नेपथ्य ज्यांनी केलेलं आहे ते सिनेकला दिग्दर्शक देवदास भंडारे नाव आहे त्यांचं. अनेक सिनेमांमध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी आपल्या मी रमाई नाटकाचं सगळं सेटचं डिझाईन ज्याला आपण म्हणूयात, तर त्यांनी ते सगळं केलेलं आहे. आणि माझे मिस्टर प्रकाश वाघ, त्यांच्याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर जिथं मी आर्थिकरित्या कमी पडते किंवा समाजातून मला इतकी तिकिटाचे पैसे म्हणा की
तेवढं इन्कम होत नसेल, म्हणजे मी जेव्हा लॉसमध्ये जाते तेव्हा माझे मिस्टर माझ्या पाठीशी उभे राहतात आणि ते म्हणतात की तू टेन्शन घेऊ नकोस प्रियंका, आपण पैशांची तडजोड करूया. आपल्याला बाबासाहेबांनी रमाईने इतकं दिलंय तर आपण त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत, तर खचून जाऊ नकोस, मी आहे असं म्हणून ते पाठबळ मला. आणि नुसतं पाठबळ फक्त बोलत नाहीये तर फायनान्शियली पण ते सगळं बघतात. त्याचं मला त्यांचा खूप जास्त मला आधार आहे. शेवटी अंबेजोगाईच्या 2 आणि 3 ला जे आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भात तुमचं आव्हान? माझं सर्व जनतेला एवढंच आवाहन असेल की हे नाटक तुमचं आहे. या नाटकाला किती मोठं करायचं आहे हे अंबाजोगाई शहरातील भीमसैनिकांनी स्वतः ठरवायचं आहे. कारण मी जेवढेही आत्तापर्यंत महाराष्ट्रात प्रयोग केलेले आहेत, माझे सगळे प्रयोग हाऊसफुल गेलेले आहेत. आता मला माहीत नाही की अंबाजोगाईच्या शहरामध्ये लोकांच्या मनात माझ्या बाबतीत काय गैरसमज असतील, तर ते गैरसमज निश्चितपणे हा व्हिडिओ तुमच्या न्यूज चॅनलमधून पाहिल्यानंतर दूर होतील. आणि ज्यांनी कोणी तिकीट्स घेतले नसतील त्यांना माझी एवढीच विनंती आहे की आपण तिकीट खरेदी करून स्वाभिमानानं रमाईचं नाटक पाहण्यासाठी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहा, एवढीच माझी अंबाजोगाईकरांना विनंती आहे. थँक्यू.